गुड मॉर्निंग एवरीवन। सगना माझा आवाज येतोय? सबको मेरी आवाज सुनाई दे रही है क्या? ओके, थैंक यू। तो सबको पता है आज मराठी का लेक्चर आहे, मराठीचा लेक्चर आहे. चला सगळ्यांनी मराठीचं टेक्स्ट बुक ओपन करा. तर फर्स्ट आपण इंग्लिश मिडियमचा मराठीचा न्यू लेसन घेऊया आणि नंतर मराठी मीडियमचा मराठीचा न्यू लेसन घेऊया. ओके, तर दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे. ओके, तर सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थँक यू. तो चलिए स्टार्ट करते हैं. तर आपण स्टार्ट करूया आज. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? शब्दभाग 2 हा जो धडा आहे तो आपण बघितला होता. तर सगळ्यांनी याचे शब्द तयार केले का? शब्द तयार करायला सांगितले होते आणि नंतर वाक्य सुद्धा करायला सांगितले होते. मी कसे कसे वाक्य करायला सांगितले होते सगळं मी सांगितलं होतं. सगळ्यांनी केले घरी होमवर्क मध्ये? होमवर्क केला सगळ्यांनी? ओके, व्हेरी गुड. तर आज आपण न्यू लेसन घेणार आहोत. आज आपण न्यू धडा बघायचा है, नवीन धडा, लेसन नंबर 20. आज हम लोग न्यू लेसन देखने वाले हैं, लेसन नंबर 20. ओके, तो लेसन का नाम देखिए क्या है? चला च शोधायला. काय शोधायला? च. च पता है ना आप लोगों को? च माहिती आहे सगळ्यांना? च वरून चमचा. ओके, च हा मुळाक्षर माहिती आहे ना सगळ्यांना? क ख ग घ. च. च वरून काय काय येतं माहिती आहे सगळ्यांना? ओके, तर आपल्याला काय सांगितलंय? तर इथे काय सांगितलंय तुम्हाला बघा. विद्यार्थ्यांना चित्राचं निरीक्षण करायला सांगायचंय. आता हे जे चित्र दिसतंय तुम्हाला, हे तुम्हाला ऑब्जर्व करायचंय. ओके, आप लोगों को यहाँ पे एक पिक्चर दिखाई दे रहा है, वो आप लोगों को ऑब्जर्व करना है. और आपको बताना है मुझे कि इस पिक्चर में आपको क्या क्या दिख रहा है. ओके, तर तुम्हाला सांगायचं या चित्रामध्ये कोण काय काय करत आहे, अंगणामध्ये कुठल्या वस्तू आहेत, घरात कुठल्या वस्तू आहेत, आणि नंतर सांगायचं की च वरून सुरू होणाऱ्या कुठल्या वस्तूंची आणि क्रियांची नावं आहेत. कुठल्या वस्तू आहेत घरामध्ये च वरून, नाही तर घराच्या बाहेर. परत च वरून कुठली क्रिया करते, ऍक्शन करते च वरून. तर सगळं च वरून माहित असलेले सगळे शब्द तुम्हाला सांगायचे. ओके, कळालं सगळ्यांना? तो आपको क्या बोला है यहाँ पे? इस पिक्चर को क्या करना है? अच्छे से देखना है, ऑब्जर्व करना है, और आपको बताना है मुझे कि इस पिक्चर के अंदर क्या क्या हो रहा है. घर के अंदर कौन से चीजें हैं, घर के बाहर कौन सी चीजें हैं, और वो चीजें मुझे, और जो च है, च से स्टार्ट होने वाली सब चीजें मुझे बतानी है, चीजों के नाम मुझे बताने हैं. ओके, कळालं सगळ्यांना काय करायचंय? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला मला सांगा आता, त्या पिक्चर मध्ये काय दिसतंय, कोण काय करतंय, एकेकाने सांगायचं. एक एक जे प्रत्येकाला दिसतंय ते एकेकाने सांगायचंय मला. ओके, चला फर्स्ट कोण सांगणार? ओके, तन्वी. तन्वी माईक ऑन कर. सांग बा मला, तुला या चित्रामध्ये काय दिसतंय? आजी भाजी कापत आहे. ओके, व्हेरी गुड. माईक ऑफ करा. बघा, तन्वीने सांगितलंय की इथे या चित्रामध्ये आजी आहे, ती भाजी कापत आहे. ओके, बघा यहाँ पे वो जो दादी अम्मा है वो कुछ तो सब्जी काट रही है. ओके, तर इथे ती काय भाजी कापत आहे. नेक्स्ट, नेक्स्ट कोण सांगणार आता? प्रत्येकाला चान्स भेटणार सगळ्यांचा आपण. ओके, स्पर्श नाव आलंय तन्वी नंतर. ओके, तन्वी सांग. सॉरी, स्पर्श सांग. बाबा चहा घेत आहेत. ओके, बाबा चहा घेत आहेत. व्हेरी गुड. बघा इथे जे माइक ऑफ कर स्पर्श. इथे जे बाबा आहेत, ओके, ते चहा घेत आहेत. ओके, नेक्स्ट, नेक्स्ट कोणाचं नाव आहे आपण बघूया. कनिक्स. कनिक्स सांग बाळा. मुलगा चेंडू खेळत आहे.
व्हेरी गुड. बघा, मुलगा काय करतोय? चेंडू खेळत आहे बघा. इथे हा जो मुलगा आहे तो काय करतोय? चेंडू खेळतोय. ओके, चला नेक्स्ट. आर्या. आर्या सांग बाळा, तुला काय दिसतंय चित्रात? आई चालणी चालत आहे. हा, आई पीठ चाळणीतून गहू नाहीतर पीठ काहीतरी चाळत आहे. ओके, व्हेरी गुड. तर इथे बघा, ही जी आई आहे ती काय करते? चाळणीतून अ गहू नाहीतर पीठ काहीतरी चाळते. ओके, चाळणीतून काय चाळतात? गहूच ना, ज्वारी वगैरे, तर ते चाळत आहे असं तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट. गार्गी. गार्गी सांग बाळा. गार्गी, सांग तुला काय दिसतंय चित्रामध्ये अजून? हॅलो गार्गी. हॅलो. हा, सांग बाळा, तुला अजून चित्रामध्ये काय दिसतंय? कोण काय करत आहे सांग मला. ओके, माईक ऑफ कर, नसेल येत तर माईक ऑफ कर. ओके, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट. नेक्स्ट कोण आहे? रिद्धी. रिद्धी सांग बाळा, तुला काय दिसतंय अजून? रिद्धी. रिद्धी, माझा आवाज येतोय? माईक ऑन कर. रिद्धी, सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? ओके, तर चला पटकन सांगा मला. आरुष. आरुष, माईक ऑन कर, चल बाळा पटकन. सांग मला काय दिसतंय तुला या चित्रामध्ये अजून? मुलगी चुलीवर पापड भाजत आहे. काय भाजत आहे? पापड. येस, व्हेरी गुड. तर मुलगी जी आहे ती चुलीवर काय करत आहे? पापड भाजत आहे. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. नेक्स्ट कौन है? स्नेहा, आप बताइए, चलिए आपको क्या दिख रहा है इस पिक्चर में? स्नेहा बताइए, एक मुलगा माइक आहे ऑन वो कीजिए. क्या? मुलगा खेळत आहे. हाँ, वो बताया मुझे. उस और कुछ चीजें दिख रही है वो भी बतानी है। घर की बाहर जो चीजें दिख रही है वो भी बतानी है, अंदर जो चीजें दिख रही है वो भी बतानी है। बताइए, और क्या दिख रहा है? सब्जी ओके. है. ओके, माइक ऑफ कीजिए. बघा, इथे अजून तुम्हाला काय दिसतंय? कोण सांगणार अजून? रिद्धी, तू सांगशील? रिद्धी, माइक ऑन कर. माझा आवाज. भांडी. ओके, भांडी आणि घराच्या. ओके, माइक ऑफ करा. बघा, आता तुम्हाला इथे काय सांगितलं होतं? सगळे काय करतात ते सुद्धा सांगायचं, आणि घरात कुठल्या कुठल्या वस्तू आहेत त्या सुद्धा सांगायला सांगितल्या. च वरून, तर च वरून आता कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगायच्या आहेत मला. चला, तर बघा, काहींनी सांगितलं बघा, चाळणी. आई चाळणीतून काहीतरी चाळत आहे, त्याचं काय आलंय? चाळणी आपल्याला एक भेटलंय. ओके, नंतर आता आरुषने सांगितलं की एक मुलगी चुलीवर पापड भाजते, तर चूल एक भेटली आपल्याला च वरून. ओके, नंतर आपल्याला कनिष्कने सांगितलं की मुलगा चेंडू खेळत आहे, मग च वरून काय? चेंडू आला बघा. नंतर अ, आपल्याला स्पर्शने सांगितले की बाबा चहा गाळत आहेत, मग चहा एक आलाय बघा. कळते ना?
अजून काय? बघा इथं भांड्यांमध्ये तुम्हाला काय दिसते? चम्मच वगैरे दिसतात. दिसतात ना सगळ्यांना च वरून? चम्मच आहे. परत अजून काय? च वरून बघा इथे जी खाट आहे तिच्यावर काय टाकलंय? पलंगवर चादर टाकलेली आहे. चादर दिसते बघा. च वरून बघा किती काय काय शब्द भेटतात. परत घराच्या बाहेर च वरून चप्पल आहे बघा. कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळालं च वरून? च वरून सगळ्या वस्तू कळाल्या का सगळ्यांना? अजून काय आहे च वरून कोण सांगेल? कोणाला अजून काय वेगळी शब्द काय दिसलंय च वरून? च वरून कोणाला अजून काय दिसलंय वेगळं? ओके जतीन सांग. जतीन माईक ऑन कर. सांग तुला काय दिसलंय चित्रामध्ये? चमचा. चमचा. ओके चमचा मी सांगितला. अजून काय वेगळं? चवड. काय? चवड. काय? आवाज नाही येते तुझा. हॅलो. ओके माईक ऑफ करा. आवाज नाही येते. च वरून अजून काय कोणाला काय वेगळं दिसलंय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके आर्या सांग. चलत. च चलत. म्हणजे? चलत? चालत? चाल. टीचर. हा काय सांग मला काय सांगायचं तुला? उद्या चलत दिय आहे. हॅलो. चला ते उधर. ओके. माइक ऑफ करा. तर सगळ्यांना समजलं च वरून कुठले कुठले शब्द आहे त्याच्यामध्ये? तिथे सगळे तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. पहिले सगळं लिहायचंय की या चित्रामध्ये कोण काय करतय. ओके. सगळ्या वस्तूंची नावं लिहायची आहेत. कुठल्या कुठल्या वस्तू दिसत आहेत तुम्हाला. ओके. नंतर मग च नी चालू होणारे सगळे शब्द लिहायचे आहेत. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. इंग्लिश मीडियम स्टूडेंट सबको समझ में आया? पहले जो पिक्चर है उसको ऑब्जर्व करना है. उसके बारे में सब लिखना है. कौन क्या कर रहा है, उसके अंदर कौन सी चीजें है वो भी बतानी है. और बाद में च से स्टार्ट होने वाली सब चीजें बतानी है. ओके. तर सगळ्यांनी लिहायचंय होमवर्क मध्ये. ओके. चला आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट लेसन बघूया. हा छोटाच लेसन होता. ओके आरुषला काय सांगायचंय? चिमटा. चिमटा. ओके व्हेरी गुड. च वरून बघा चिमटा सुद्धा आहे. पापड पकडला त्याच्यामध्ये तो चिमटा आहे बघा. व्हेरी गुड. तसं तुम्ही शोधा आणि घरी होमवर्क मध्ये लिहा. ओके. तर मस्त सगळं पिक्चर बघा. पूर्ण चित्र बघा. चित्रात नक्की काय काय दिसतंय. च वरून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत सगळ्या बघा. आणि सगळ्यांची नावं लिहायची. ओके तुम्हाला? व्हेरी गुड. चला आता हा छोटाच लेसन होता ना च वाला. आता आपण पुढचा लेसन घेऊया. ओके. प्रदर्शन. लेसनचं नाव काय? प्रदर्शन. प्रदर्शन म्हणजे काय माहितीये सगळ्यांना? प्रदर्शन एक्झिबिशन माहितीये तुम्हाला? सायन्स एक्झिबिशन विज्ञान प्रदर्शन असतं बघा. प्रदर्शन म्हणजे सगळ्या वस्तू स्टॉल्स असतात. सगळे प्रयोग असतात केलेले. सगळे स्टुडंट्स उभे असतात एका लाईनीमध्ये. मग प्रत्येकांचे स्टॉल्स असतात. माहितीये सगळ्यांना प्रदर्शन? मग सगळेजण आपापला प्रयोग तिथे त्यांनी मांडलेला असतो. मग ते प्रयोग करून दाखवतात सायन्सचा. सगळ्यांना माहिती आहे का प्रदर्शन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा.
येस, तर इथे प्रदर्शन केलेलं आहे. कशाचं प्रदर्शन लागलंय आपण बघूया. ओके, चला. मी आता पहिले रीड करते पूर्ण धडा आणि मग नंतर एक एक सांगते. ओके, बघा. प्रदर्शन. ऐका, मना. आमच्या गावात प्रदर्शन भरले होते. त्यात विविध वस्तू होत्या. आम्ही सकाळी प्रदर्शन पाहायला गेलो. सगळीकडे दिव्याच्या माळा लावल्या होत्या. प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या. आम्ही खेळणी बघितली. मला एक बाहुली आवडली. बाहुली खूप ऐटदार होती. तिची कळ फिरवली की आवाज ऐकू यायचा, ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. मला मजा वाटली. मी ती बाहुली विकत घेतली. फिरता फिरता बाबांनी शेतीची अवजारे दाखवली. माहिती सांगितली. प्रदर्शन बघून पाहून आम्ही बाहेर पडलो. येताना आजोबांसाठी औषधं घेतली. बघा, कळालं सगळ्यांना मी रीड केलेलं? सगळ्यांनी माझ्या मागे सुद्धा रीड केलं असेल. चला, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते काय सांगितलं याच्यामध्ये. आमच्या गावात प्रदर्शन भरले होते. त्याची मुलगी आहे ती सांगते की त्यांच्या गावामध्ये प्रदर्शन भरलं होतं. ओके, म्हणजे जत्रा सारखं प्रदर्शन भरलेलं होतं. तर त्यात विविध वस्तू होत्या. मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू आल्या होत्या, विकण्यासाठी सुद्धा आल्या होत्या. आणि काही प्रदर्शन म्हणजे असंच इन्फॉर्मेशन, माहिती सांगण्यासाठी काही आल्या होत्या. ओके, आम्ही संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेलो. तर ती मुलगी बोलते आम्ही संध्याकाळी तो प्रदर्शन बघायला गेलो. सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. मग सगळी, आता रात्रीचा टाइम आहे तर सगळीकडे मस्तपैकी लाइटिंग वगैरे केलेली होती. ओके, आणि आता प्रदर्शन आहे म्हणून जरा चांगलं दिसायला प्रदर्शन म्हणून त्यांनी सगळीकडे लाइटिंग वगैरे केलेली होती. प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या आणि त्या प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू विकायला आलेल्या होत्या. आम्ही खेळणी बघितली. बघा, इथे ती खेळणीच्याच दुकानात आहे. इथे दिसते ना टॉयज म्हणून, ती खेळणीच्याच दुकानात गेलेले बघा. तर ती बोलते आम्ही खेळणी बघितली. मला एक बाहुली आवडली. तिला एक बाहुली आवडली. बाहुली खूप ऐटदार होती. आणि ती एकदम ऐटदार म्हणजे एकदम, काय बोलतात त्याला, हँडसम असे, टॅलेंटेड अशी, हुशार असं वाटत होती एकदम. रुबाबदार होती ती. ऐटदार म्हणजे काय, रुबाबदार. तिची कळ फिरवली की आवाज ऐकू यायचा, ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. मग तिचं जे बाहुलीचं, चावीवाली बाहुली असेल, तुम्हाला माहितीये चावी फिरवली की आवाज वगैरे येतं, गाणी वगैरे वाजतात. तसंच त्या बाहुलीमध्ये जर चावी फिरवली तर काय आवाज यायचा, ट्रिंग 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 असा आवाज यायचा. मला मजा वाटली. तिला खूप मजा वाटली. म्हणून मी ती बाहुली विकत घेतली. मग तिने ती बाहुली विकत घेतली. फिरता फिरता बाबांनी शेतीची अवजारे दाखवली. मग तिच्या बाबांनी तिला कशाची अवजारे दाखवली, शेतीमध्ये काम करण्यासाठी जे साधनं लागतात ती त्यांनी दाखवली. बघा इथे, नंतर ती शेतीच्या दुकानात आहे. शेतीचे जे सामान भेटतं त्याच्या दुकानात आहे. ओके, माहिती सांगितली. मग त्यांच्या बाबांनी सांगितलं की हे जे कुऱ्हाड आहे ते कशासाठी लागतं, हे जे घमेल आहे ते कशासाठी लागतं, सगळ्या वस्तूंची माहिती सांगितली. प्रदर्शन पाहून आम्ही बाहेर पडलो. मग हे सगळं प्रदर्शन बघून ते बाहेर पडले. म्हणजे प्रदर्शनातून बाहेर पडले आणि येताना आजोबांसाठी औषधं घेतली. आणि घरी जाताना आजोबांसाठी औषधं घेऊन गेली ती. कळालं सगळ्यांना? प्रदर्शन, सगळ्यांना प्रदर्शन कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला. इझी इझी लेसन आहे सगळे. ओके, आता चला हे पहा, ऐका आणि मना. कोण वाचून दाखवणार मला ही शब्द? कोण शब्द वाचून दाखवणार मला? दोन दोन वाचायचे सगळ्यांनी. चला, पहिला आर्या. आर्या, पहिले दोन शब्द वाच. आर्या. खेळणी बाहुली. व्हेरी गुड, खेळणी आणि बाहुली. नेक्स्ट. नेक्स्ट, रिद्धी. पुढचे दोन शब्द वाच, बाहुलीच्या पुढचे दोन शब्द. बाहुलीच्या पुढचे दोन शब्द वाच, रिद्धी.
ए रि- हम्म. त दार ऐटदार. ऐटदार त्याच्या पुढे त्याच्या पुढे काय लिहिलंय? ए ऐक. ऐ का हम्म. ने हम्म. ऐकणे ऐकणे. व्हेरी गुड. नेक्स्ट. माइक ऑफ करा. नेक्स्ट. कनिष्क. त्याच्या पुढचे दोन वर्ड्स रीड कर. अवजारे औध औषधे व्हेरी गुड. बघा काय आहेत नंतर? अवजारे आणि औषधे. ओके. नंतर पुढचे तीन कोण रीड करणार? आरुष रीड कर पुढचे तीन शब्द. संध्याकाळ हा. माळ हम्म. त्याच्या पुढे काल काल कळ. कळ आहे. कळ. काळ नाही बघ. क आहे फक्त. क ला काना नाहीये. ओके. व्हेरी गुड. माइक ऑफ करा. बघा सगळे शब्द काय होते इथे वरती जे धड्यात आलेले सगळे शब्द आहेत बघा. खेळणी, बाहुली, ऐटदार, ऐकणे, अवजारे, औषधे, संध्याकाळ, माळ, कळ. ओके. चला खाली काय प्रश्न दिलेत बघा. प्रदर्शनात कोणकोणत्या वस्तू असतात त्यांची नावे सांगा. आता बघा तुम्ही एखाद्या प्रदर्शनात गेले तर कुठली कुठली वस्तू असतात कोण सांगणार मला? कोण सांगणार मला कुठली कुठली वस्तू असतात जर तुम्ही प्रदर्शनात गेले? ओके स्नेहा बताइए आप. काय असतं प्रदर्शनात? क्या क्या होता है? टेडी बेअर हम्म. खिलौना हाँ खिलौना. वही टेडी बियर. हाँ खिलौना आ गया. उसके बाद बुक पेन पेंसिल हाँ तो सबके दुकानें होते हैं तो क्या बोलना है? खिलौने की दुकानें होते हैं. ओके. किताबों की दुकानें होते हैं ऐसे लिखना है. ओके. व्हेरी गुड. हाँ. तर बघा खेळणीची दुकान. हा खेळणीची दुकाने असतात. मग पुस्तकांची दुकाने असतात. अजून चला प्रत्येकाला आपण विचारूया. ओके तन्वी सांग बा. अजून काय असतं? तन्वी सांग प्रदर्शनात. फल फल फुलं खेळणी ओके ओके व्हेरी गुड. माइक ऑफ करा. बघा तन्वीने सांगितलं फळांची दुकाने असतात, फुलांची दुकाने असतात. व्हेरी गुड. नेक्स्ट. नेक्स्ट कोण आहे? कनिक्स. कनिक्स सांग बा अजून काय असतं? कनिक्स. बॉल हा. अजून कशाची दुकानं असतात? फुटबॉल ओके हे सगळं खेळण्यामध्येच झालं बा. अजून टोपली ओके टोपल्या. ओके आणि आपल्याला कनिष्कने सांगितलं टोपल्यांची दुकानं असतात वेगवेगळी. ओके. नेक्स्ट. रिद्धी तू सांग कसली अजून काय असतं प्रदर्शनामध्ये? पुस्तकांची दुकान हा. बॅगींची यस व्हेरी गुड. बॅगची दुकानं असतात वेगवेगळ्या बघा. दप्तरांची सुद्धा बॅगची दुकानं असतात. नेक्स्ट. बघा नवीन नवीन येतात. आर्या तू सांग अजून काय असतं प्रदर्शनामध्ये? खेळणी खेळणी. अजून काय असतं? वेगवेगळे पेन्सिल्स
वेगवेगळे कंपस. हा, कंपोस्ट बॉक्स सगळे त्याची असतात. ओके. नेक्स्ट. माईक ऑफ करा. नेक्स्ट कोण आहे? स्पर्श. ओके, स्पर्श सांग. रंगपेटी. हम्म. पेन. स्टेशनरी. हा, ते सगळं रंगपेटी ते स्टेशनरी मध्ये झालं. ओके, पुढे अजून. स्टॅपलर. ते सगळं स्टेशनरी मध्ये झालं बाळा. स्टेशनरी मध्ये सगळं आलं आपलं, जे पेन, पेन्सिल, पट्टी वगैरे सगळं आलं त्याच्या. ओके. तर सगळ्यांनी सांगितले, पण सगळ्यांनी हे नाही सांगितलं की भांडीची दुकानं असतात. घरामध्ये जी भांडी वापर चमचा वगैरे, त्या भांडीची दुकानं असतात ना. तर ते सुद्धा असतात. परत अजून काय असतं? कपड्यांची सुद्धा दुकानं असतात. विसरले तुम्ही सगळेजण. कपड्यांची दुकानं असतात, चपल्यांची दुकानं असतात. ओके. आता तुम्ही खेळणी खेळायला सुद्धा खेळणीची दुकानं पण असतात. आणि आपल्याला बघा, खेळण्यासाठी सुद्धा असतात ना, झोका राईड्स असतात ना खेळण्यासाठी. खेळण्यासाठी तुम्हाला असतात ना प्रदर्शनामध्ये. खेळण्यासाठी सुद्धा काही स्टॉल्स लावलेले असतात. खाण्याचे सुद्धा स्टॉल्स असतात. खायचे सगळे विसरले. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी, लाडू वगैरे सगळे. पाणीपुरीचे स्टॉल्स असतात. ओके. ते सगळं सगळ्यांनी लिहायचं आहे. नेक्स्ट काय दिलाय क्वेश्चन? प्रदर्शनातील कोणत्याही 5 वस्तूंचे उपयोग सांगा. आता कुठल्याही 5 वस्तूंचे उपयोग सांगायचे प्रदर्शनातले. तर कुठले 5 वस्तू सांगणार आणि मला त्याचे उपयोग सांगणार? चला, कोण सांगणार मला? असे वस्तू सांगायचे त्याचा आपल्याला उपयोग होतो. त्याचा उपयोग पण तुम्ही सांगायचा आहे मला. चला, यूज होतो त्याचा. कोण सांगणार? जसं बघा, जी मुलगी आहे तिचे बाबा कुठे गेले होते? अवजारांच्या दुकानात. ओके, आर्या सांग. भांडी. हा, तर त्याचा उपयोग, त्याचा यूज काय? यूज पण सांगायचा आहे. आता आर्याने सांगितलंय भांडी, तर भांडीचा उपयोग कशासाठी होतो आपल्याला घरी? जेवण बनवण्यासाठी. तर ते सुद्धा सांगायचंय. ओके. फळांची दुकानं असतात. फळांची कशासाठी आपल्याला उपयोग होतो? आपल्याला हेल्दी राहण्यासाठी ना, आपण फळं खातो. ओके. नेक्स्ट, कनिक्स सांग बाळा. दप कनिक्स माईक. कशाचा? दप्तर. हा, दप्तर. ओके, दप्तराचा उपयोग? पुस्तक ठेवण्यासाठी. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, आरुष तू सांग बाळा. आरुष, माईक ऑन कर आणि सांग. बॉटल. बॉटल पाणी हा, पिण्यासाठी. ओके, व्हेरी गुड. तर हे सगळे माहित आहेत आपल्याला या वस्तूंचे उपयोग. जसं आता चित्रामध्ये बघा, ती मुलगी गेली गावाच्या प्रदर्शनामध्ये. मग तिचे जे वडील आहेत, बाबा आहेत, तिला कुठे घेऊन गेले? अवजारांच्या दुकानात. ओके. त्याचा अवजाराचे उपयोग त्यांनी सांगितले आपल्याला. शेतीच्या कामासाठी कशासाठी होता अवजारांचा उपयोग? शेतीच्या कामासाठी. मग तसे आपल्याला काही वस्तू पाहिजे ज्याचा आपल्याला उपयोग होईल. ओके. जसं अवजारांचा उपयोग झाला शेतीच्या कामासाठी. ओके. मग तसे वेगळे वेगळे वस्तूंची नावं तुम्ही शोधायचेत आणि लिहायचेत, त्यांचे उपयोग. ओके. तुम्हाला आवडलेल्या वस्तूची अंदाजे किमती सांगा. आता तुम्हाला प्रदर्शनामध्ये ज्या ज्या वस्तू आवडतील त्याची किंमत तुम्हाला अंदाजे सांगायचं आहे. ओके. जसं तुम्हाला फुटबॉल आवडला तर त्याची किंमत काय असू शकते? काय असू शकते फुटबॉलची किंमत? 250-200 रुपये. ओके. असं तुम्हाला लिहायचंय. जर कोणाला मुलींना बाहुली वगैरे आवडली तर तिची किंमत किती असेल? 200-100 रुपये.
ओके, फ्रॉक कोणाला आवडली तर त्याचं काय असेल 300 रुपये. ओके, असं सगळ्यांनी किमती लिहायच्या आहेत. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळाला प्रदर्शन लेसन? प्रदर्शन सगळ्यांना कळालं का? सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. कुठली? प्रदर्शनाची. आणि चला शोधूया. ओके, तो 20 आणि 21 जो धड़ा है, ये दोनों लेसन का आपको क्वेश्चन आंसर्स होमवर्क में करने हैं. समझ में आया? सगळ्यांना कळालं? दोघांचे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे तुम्हाला. कोणाला काही डाऊट आहे? ओके, आता मराठी मीडियम स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मराठी मीडियम स्टुडंट क्लासमध्ये आहेत ना? ओके, चला आता तुमचा न्यू लेसन घेऊया आपण. ओके, तर लास्ट टाइमचा होमवर्क केला का तुम्ही? जाहिरात, वरच्या प्रश्नांची उत्तरं आणि ते चित्राचं वर्णन करायला सांगितलं. आम्ही पुस्तक बनवतो. लिहिलं तुम्ही दोघांनी? ओके, व्हेरी गुड. चला पुढे आपण आता लेसन बघूया. न्यू धडा बघायचा आहे आज आपल्याला. खजिना शोध. खजिना सगळ्यांना माहितीये? माहितीये ना सगळ्यांना खजिना? खजिना सगळ्यांना माहितीये ना? ट्रेजर हंट, ट्रेजर. खजिना माहितीये का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तर खजिना शोध. आता हा जे खजिना आहे त्याचा शोध घ्यायचा आहे आपल्याला. ओके, खजिनाचा शोध घ्यायचा म्हणजे त्यांनी खजिना लपलेला खजिना आहे एखाद्या ठिकाणी आणि त्याला आपल्याला शोधायचंय. ओके, सगळ्यांनी चिंटू 2 पिक्चर बघितला असेल. माहितीये सगळ्यांना चिंटू 2 पिक्चर? सगळ्यांना माहित असेल चिंटू 2 पिक्चर? ओके, नसेल माहित तर बघा. त्याच्यामध्ये खजिना शोधतायत. ती लहान मुलं आहेत सगळी. ती सगळी खजिना शोधतायत. ओके, तर मस्त पिक्चर आहे, एकदा बघा. तर त्याच्यामध्ये जसं खजिना शोधलाय त्यांनी, तसंच या लेसन मध्ये सुद्धा काय त्यात खजिना शोधलाय ते आपण बघायचं. ओके, चला बघूया आपण. खजिना शोध. खजिना शोध. कालचा दिवस फारच मजेत गेला. काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला. त्यामध्ये एखादी बाई वस्तू कुठेतरी लपवतात आणि ती वस्तू कुठे लपवली आहे याची आपल्याला माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपून ठेवतात. मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचा आणि खजिना शोधायचा. बघा, तर काय बोलते, कालचा जो दिवस होता शाळेमधला तो खूप इंटरेस्टिंग, खूप मजेचा गेला. कारण ते कुठला गेम खेळले? खजिना शोधायचा गेम खेळले. ओके, तर त्याच्यामध्ये काय असतं की जी त्यांची टीचर आहे ती कुठेतरी काहीतरी एक वस्तू लपवणार. ओके, ती वस्तू कुठे लपवली ती आपल्याला माहित नसतात. त्याची माहिती आपण कशी घेणार? क्लूद्वारे. म्हणजे जे क्लू दिलेलं चिठ्ठीद्वारे घेणार. ओके, तर चिठ्ठीमध्ये वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून ठेवलेलं असतं की दुसरी चिठ्ठी कुठे लपवलेली आहे. ओके, त्याचा क्ल्यू लिहिलेला असतो. मग आपल्याला शोधायचं, तिथे जाऊन ती चिठ्ठी घ्यायची. परत तिथे दुसऱ्या चिठ्ठीचा लिहिलेलं असतं. असं एक एक चिठ्ठी काय करायची? शोधायची आणि मग शेवटी खजिनापर्यंत पोहोचतो आपण. ओके, नेक्स्ट. काल वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या 6 जणांचे गट आणि 7 जणांचे 2 गट करा. तर काल जी त्यांची टीचर आहे वर्गात आल्या आणि बोलल्या की सगळ्यांनी 6 जणांचे 6 जणांचे ग्रुप करा 2 आणि 7 जणांचा 2 करा. ओके, मग त्यांनी खजिना शोधाचे नियम समजून सांगितले. मग त्यांनी सांगितलं की खजिना शोध कसं खेळायचं वगैरे त्याचे सगळे नियम सांगितले. काळूमाच्या आंब्यापासून ओढापासच्या वावरापर्यंत सगळ्यात परिसरात कुठेतरी खजिना ठेवला आहे. मग त्यांनी एक ठिकाण सांगितलं की तुम्ही या काळूमाच्या आंब्यापासून, या आंब्याच्या झाडापासून तर या ओढाच्या शेतापर्यंत, वावर म्हणजे काय शेतापर्यंत काय करायचंय? तुम्ही फक्त शोधायचं. एवढ्याच परिसरात मी काय केलंय? एवढ्याच जागेमध्ये मी खजिना शोधून ठेवलाय, खजिना लपून ठेवलाय असं त्यांनी सांगितलंय. बाईंनी एका संघांना एक एक चिठ्ठी दिली. पहिली चिठ्ठी सगळ्यांना संघांना सारखी होती. रोज सकाळी आपण जातो त्या जागे जवळची झुडपं म्हणजे कुठे? आम्ही विचार करू लागलो. बघा,
तर बाईंनी काय केलं, टीचरांनी दोन्ही ग्रुपला बरोबर एक एक चिठ्ठी दिली आणि पहिल्यांदा सगळ्यांची चिठ्ठी सेमच होती. ओके. दोन्ही गटांची काय होती, चिठ्ठी सेम होती. मग त्यांनी क्ल्यू दिलाय चिठ्ठीमध्ये. काय लिहिलं होतं, आता आपण सकाळी रोज ज्या जागेजवळ जातो जातो जिथे जातो त्या जागेजवळची झुडपं म्हणजे कुठे. आता सगळी मुलं विचार करायला लागली. ओके. समजलं म्हणून चिंगी पळत संडासाजवळ गेली आणि तिथल्या झुडपातली चिठ्ठी वाचून धावत परत आली. वाचलेली चिठ्ठी परत तिथंच ठेवायची, हा खेळाचा नियम होता बघा. आता बाईने सांगितलं ना सकाळी आपण कुठे जातो, तर चिंगीला कळालं आपण कुठे जातो. मग ती तिथेच गेली आणि तिथे एक झाड होतं वाटतं. आणि मग त्या झाडाजवळ एक चिठ्ठी होती. मग ती चिठ्ठी उचलली तिने आणि मग नंतर वाचलेली चिठ्ठी तिने परत तिथंच ठेवायची असं सांगितलेलं, बाईंचा रूल होता. मग तिथेच तिने ठेवली. आमचा संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी म्हणाली, अगं ये शाळा सोडून कुठं चाललंय टोळकं? आज शाळा बाहेरच आहे. चंब्या म्हणाला. अन आम्ही पळत शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो बघा. आता हे सगळे जण बाहेर गेम खेळत होते ना शाळेच्या गेटच्या बाहेर. त्यांनी सांगितलं होतं की या आंब्यापासून या शेतापर्यंत सगळं इथे आम्ही काय केलंय, खजिना लपवले. तर सगळेजण बाहेर खेळत होते गेटच्या बाहेर शाळेच्या. मग रोज त्यांच्या इथे जी बोरं विकायला येत असेल एक बाई, तर ती बोलली आज सगळ्यांना की आज काय शाळा नाही का तुमची, कुठे चालले शाळा सोडून? तर जो चंब्या आहे तो म्हणाला, आज शाळा बाहेरच आहे आमची. आणि सगळेजण कुठे गेले, शाळेच्या मागे ते जो वडाचं झाड होतं त्याच्याकडे गेले. चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागले. तेवढ्यात आंबा म्हणजे चिंगीचे आजोबा ओरडले. आबा म्हणजे चिंगीचे आजोबा ओरडले, ए तुमची झुंड झाडावर चढते की काय? बघा. मग सगळेजण खजिना शोधतायत ना. आता चिठ्ठी शोधायला गेले झाडाच्या शाळेच्या वडाच्या झाडाजवळ मागे. मग तेवढ्याच सगळेजण झाडावर चढू लागले. ओके, चिठ्ठी शोधायला. जे चिंगीचे आबा होते ते ओरडले, आजोबा, तुम्ही काय झाडावर चढताय का? असं त्यांनी म्हणले. आंब्याच्या झाडावर चढताय म्हणजे झाडावर चढतायत का, असे ओरडले. आता लहान मुलं होती ना, झाडावर चढले तर पडतील वगैरे, लागेल त्यांना, म्हणून त्यांचे आजोबा ओरडले. पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत अगदी हाताच्या अंतरावर होती. मग दुसरी चिठ्ठी कुठे होती, जी वडाचं झाडाचं ढोली म्हणजे तिथे थोडस असं घर होल सारखं होतं त्याच्यात होती. त्यामुळे फार चढावं लागलं नाही. चिठ्ठी वाचून आमची फलटण निघाली परत शाळेत खिचडीच्या खोलीत बघा. आता त्यांनी पटकन त्यातली त्या होल मधली चिठ्ठी काढली, त्याच्यामध्ये क्लू होता तो वाचला. तो क्लूचा आन्सर काय होतं, खिचडीची खोली. मग सगळेजण पळत शाळेमध्ये गेली परत खिचडीच्या खोलीमध्ये. तांदळाच्या पोत्यामागे चिठ्ठी वाचत होतो तेव्हा एक संघ संडासाजवळच्या झुडपाकडे चालला होता. म्हणजे त्यांना इतका उशिरा कळालं बघा. मग हे जो चिंगीचा ग्रुप होता तो खरं पटापट पटापट शोधत होता बघा. तर ते गेले पण होते खिचडीच्या खोलीमध्ये आणि ते जात होते तेव्हा पहिल्या ग्रुपला आता कळलं की पहिली चिठ्ठी कुठे आहे. तर ते तिथे गेले. ओके. चिठ्ठी वाचून आम्ही व्हरांड्यातून निघालो तर समोर केंद्र प्रमुख दिसले. बालचमू खुशीत दिसतोय. ते बाईंना म्हटले, गेट मधून बाहेर जातोय तर सरपंच ताई समोर केंद्र प्रमुखांना भेटायला आल्या असाव्यात. कुठं चालले टोळी? आणि विचारलं. आज 2 तास खजिना शोध आहे असं ओरडत आम्ही काळूमाच्या आंब्याकडे निघालो बघा. माझा चिठ्ठी वाचली त्यांनी आणि ते सगळे कुठे निघाले, शाळेच्या वरंड्यातून बाहेर निघाले. ओके. आता खिचडीच्या खोलीत होती ना शाळेमध्ये, ती चिठ्ठी वाचली. दुसरा क्लू असेल बाहेर असेल त्यांचा, दुसरी चिठ्ठी बाहेर असेल. मग ते परत सगळे बाहेर आले. मग त्यांचे जे केंद्र प्रमुख होते, ओके, तर ते काय बोलले, आज सगळेजण खूप खुश दिसतायत असे सगळेजण बोलले. तर मग गेट मधून मग त्यांचे सरपंच ताई आले होते, गावाचे सरपंच आले होते कदाचित त्यांना भेटायला. जे केंद्र प्रमुख आहे म्हणजे शाळेचा प्रमुख, त्यांना भेटायला आले असतील. मग सगळे बोलतात की कुठं चालले तुमची टोळी? त्यांनी विचारलं. ते बोलले की आज आमचा खजिना शोधचा 2 तासाचा काय लेक्चर आहे, तास आहे. मग आम्ही सगळेजण कुठे गेलो, आंब्याच्या झाडाखाली गेलो, कोणाच्या, काळुमाच्या. आणि तेवढ्यात ओढापासच्या वावरातून आवाज आला, खजिना सापडला. आणि खाऊचा डब्बा येऊन घेणारा घोळका दिसला. आम्ही धावत शाळेकडे आलो, कारण खजिना कुणालाच सापडला नव्हता. तरी तर खाऊ सगळ्यांनाच मिळणार होता बघा. मग सगळेजण, कोणाला तरी एकाला काय दिसला, जो ग्रुप होता एक, त्यांना भेटला खजिना. काय होता, खाऊचा डब्बा. ओके. आणि मग सगळेजण जे बाकीचे दुसरे सुद्धा काय आले सगळीकडे, सगळी दुसरा गट सुद्धा त्या शाळेजवळ धावत आले, कारण खजिना कोणालाच सापडला नव्हता.
तो काय होता, खाऊचा डब्बा होता आणि तो खाऊ सगळ्यांना मिळणार होता. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं कसा खजिना शोधला त्यांनी? खजिना कसा शोधला कळालं सगळ्यांना? मराठी मीडियम स्टुडंट कळालं का तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, खजिना शोध. कसा मुलांनी पटापट पटापट चिठ्ठ्या मधून शोधला. ओके. बघा इथे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत बघा. खजिना शोधची ही खजिना शोधाची ही गोष्ट कोण सांगत असेल, मुलगा की मुलगी? हे तुम्हाला कशावरून कळते? कोण सांगते खजिना शोधची गोष्ट? कोण सांगते खजिना शोधची गोष्ट? चला कोणा सांगा मला. कोण सांगेल मला? कोण सांगेल खजिना शोधची गोष्ट? मुलगा सांगतोय की मुलगी सांगतोय? मुलगी सांगते. मुलगी. ओके, मुलगी सांगते. तर तुला कसं कळालं मुलगी सांगते? माइक ऑफ करा ज्यांचा माइक ऑन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खजिना शोधाच्या दिवशी वर्गातले सगळे विद्यार्थी हजर होते. वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? ही संख्या कशी शोधली ते सांगा. आता किती लोक असतील कोण सांगणार मला? किती स्टुडंट्स असतील एका वर्गामध्ये? किती मुलं होती ते तुम्हाला कसं कळेल? कोण सांगणार मला? 26. ज्याला येतं त्यांनी नाव लिहायचं चॅट बॉक्स मध्ये. ओके. किती? 26. बघूया आपण 26 आहेत का. बघा 6 जणांचे 2 गट म्हणजे किती झाले? 12. आणि 7 जणांचे 2 गट म्हणजे 14. 12 आणि 14 किती झाले? 26. व्हेरी गुड. बघा इथे दिलंय 6 जणांचे 2 गट आणि 7 जणांचे 2. 14 आणि 12 किती? 26 होते. व्हेरी गुड. नेक्स्ट. नेक्स्ट काय? विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कुठे कुठे शोधल्या ते क्रमाने लिहा. कुठे कुठे शोधल्या? गार्गी सांग. गार्गी. माझा आवाज येतोय गार्गी? येस. हा, तर कुठे कुठे शोधल्या त्यांनी चिठ्ठ्या जो विजय संघ झाला? फर्स्ट. सकाळी आपण कुठे जातो तिथे. हा, आणि नंतर मग कुठे? म्हणजे नंतर कुठे शोधलं? क्रमवार सांगायचंय. पहिले बघा त्यांनी संडासाजवळच्या झुडपाजवळ चिठ्ठी शोधली. त्याच्यानंतर कुठे शोधली? कुठे होती? वडाच्या झाडाच्या ढोलीत. वडाच्या झाडाच्या ढोलीत. नंतर कुठे होती? खिचडीच्या खोलीत. ओके. आणि नंतर कुठे होती? शेतामध्ये. काळोमाच्या आंब्याकडे गेलं शेतात होती. कळालं सगळ्यांना कुठे कुठे होती? नेक्स्ट. खजिन्याच्या खाऊच्या डब्यात काय असेल? तुम्हाला काय वाटतंय? काय असेल खजिन्याच्या खाऊच्या डब्यात? सहयोग सांग. तुम्हाला काय वाटतंय? काय असेल?
काय असू शकतं डब्यात? नाही माहिती. ओके, पण तुला काय आवडेल, काय असलं तर तुला आवडेल डब्यात खाऊच्या? लाडू वगैरे. ओके, तसं तुम्ही लिहू शकता. खजिन्याच्या डब्यात लाडू वगैरे असेल असं मला वाटतंय, असं तुम्ही बोलायचं. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट बघा काय दिलंय. खालील परिच्छेद वाचा आणि त्यातील जाड ठशांतल्या शब्दांकडे बघा. बघा, बाईंनी फुलांचे गट पाडले. प्रत्येक जण स्वतःला कुठल्या तरी संघातला खेळाडू मानत होता. मुलांच्या गटाला बोरवाली आज जी टोळकं म्हणाली, तर चिंगीचे आजोबा झुंड म्हणाले. प्रमुख बालचमू म्हणाले, तर सरपंच बाई टोळी म्हणाल्या. तर एकापेक्षा जास्त संख्येने मुले असतील तेव्हा का आपण काय बोलतो? गट, संघ, टोळके, चमू, टोळी, घोळका, फलटण असे अनेक शब्द वापरले जातात. तर या शब्दांना काय बोलतात? समुच्चय दर्शक या समूह दर्शक शब्द बोलतात. ओके, तर जिथे आपला ग्रुप असतो त्या ग्रुपला बघा वेगळी वेगळी नावं दिलेत. गट, संघ, टोळकी, चमू, टोळी, घोळका, फलटण. तर यांनाच काय बोलतात? समूह दर्शक शब्द म्हणतात. ओके, तर बघा तसंच आपल्याला सांगायचंय. अनेक पक्षी उडत आहेत म्हणजे पक्ष्यांचा थवा चाललाय. पक्ष्यांचा काय असतो? थवा असतो, सगळ्यांना माहितीये. अनितला अनिताला एकत्र बांधलेली फुलं भेट मिळाली म्हणजे तिला फुलांचा काय मिळाला? कोण सांगणार? गार्गी सांग, फुलांचा काय मिळाला? गुच्छ. गुच्छ. व्हेरी गुड. नंतर मुख्याध्यापकांच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात. त्या म्हणजे त्या पर्समध्ये चाव्यांचा काय असतो? सहयोग सांग. गठ्ठ. गठ्ठ. व्हेरी गुड. नंतर सांगितलं आता बघा, जोळ्या जुळवा. वाहनांचा काय असतो? कोण सांगणार? वाहनांचा गाडगे सांग. बघा इथे द्राक्षांचा काय असतो? सगळ्यांनी हे शोधायचे उत्तर. ओके, हरणांचा कळप, फुलांचा झुपका, संत्र्यांचा काय असू शकतो? वाहनांचा ताफा असू शकतो. ओके, द्राक्षांचा घोस, संत्र्यांचा ढीग. ओके, तसं सगळ्यांनी लिहायचंय. नेक्स्ट बघा इथे दिलेलं आहे, समजून घ्या. चपात्यांची काय असते? भाकऱ्यांची चवड असते. पुस्तकांचा वर्तमानपत्रांचा गठ्ठा असतो. धान्याच्या पोत्याची थप्पी असते. धान्यांची रास असते. भाजीची जुळी असते. केळ्याचा घड असतो आणि माणसांचा जमाव असतो. ओके, तसं आता इथे सांगा मला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. घरी खूप पाहुणे येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापाव्या लागल्या. भाकऱ्यांची टिंब टिंब रस्ता रस्ता आई थकून गेली. संयोग सांग काय असेल? भाकऱ्यांची संयोग. यस मॅम. हा, तर खूप पाहुणे येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापाव्या लागल्या. तर भाकऱ्यांची टिंब टिंब रस्ता रस्ता आई थकून गेली. काय असते भाकऱ्यांची? चवड ना, इथे बघ दिलंय वरती, भाकऱ्यांची चवड. जवळ. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, भिकूने दिवसभरात 20 पोत्याची टिंब टिंब गोदामातून ट्रक मध्ये हलवली. गार्गी सांग काय येणार? पोत्यांची काय असते? टप्पी. व्हेरी गुड. तर कळालं सगळ्यांना? खजिना शोध आणि हे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला घरी लिहायची आहेत. ओके, होमवर्क मध्ये कळालं सगळ्यांना? मराठी मीडियम कळाला लेसन? इंग्लिश मीडियम तुम्हाला सुद्धा होमवर्क सांगितलंय मी. ओके, तो सब लोगों को घर पे होमवर्क करना है. सगळ्यांना होमवर्क करायचा आहे घरी. ओके, चलिए फिर हम लोग यहाँ पे ही रुकते हैं.
और नेक्स्ट क्लास में नेक्स्ट लेसन लेंगे. ओके, बाय एवरीवन. चला सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा. बाय बाय टीचर. बाय. बाय बाय टीचर. बाय. चला सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा पटकन. बाय टीचर. बाय. क्लास लेफ्ट करा. चला. तन्वी क्लास लेफ्ट कर. रिद्धी, तन्वी क्लास लेफ्ट करा.